A very warm welcome to my lovely students out there. मी मानसी तुमच्या सर्वांचं स्वागत करते. आज आपण जी स्टोरी वाचत आहोत, द बॉय हू ब्रोक द बँक, मुलगा जिने बँकला बुडवलं, ही जी स्टोरी वाचत होते. आज तिचा नेक्स्ट पार्ट वाचूया. मस्त स्टोरी होती. तर आता आपण स्टोरी वाचूया. तर मिसेस भूषण जी होती ती मिसेस श्रीवास्तवच्या गोष्टी ऐकून बँकेबद्दल तिथून निघाली आणि त्यानंतर ती आपल्या नवऱ्याला शोधू लागली. नवरा तिला तिच्या कमल किशोरची फोटोग्राफी शॉप वरती भेटला. त्याच्यानंतर काय होतं वाचूया. सो देअर यू आर, क्राईड मिसेस भूषण. मिसेस भूषण म्हटली, अच्छा तर तुम्ही इथे आहात. आय हॅव बीन लुकिंग फॉर यू फॉर ऑलमोस्ट एन आवर. मी तर तुम्हाला तासभरापासून हर जागी शोधतीये. वेअर डिड यू डिसअपियर? तुम्ही कुठे हरवून गेले होते, कुठे गायब होऊन गेले होते? नो वेअर, रिप्लायड मिस्टर भूषण. मिस्टर भूषण म्हणाले की कुठेच तर नाही. हॅड यू रिमेन स्टेशनरी इन वन शॉप आय माइट हॅव फाउंड यू. तू जर स्टेशनरी म्हणजे काय? स्टेबल, नॉट मुव्हिंग. म्हणजे आपण जसं मी आता इथे बसले ना, स्टेशनरी एका जागेवरती बसले, सो आय एम स्टेशनरी. तर तू जर स्टेशनरी असती, एका दुकानावरती असती, तर मी आय माइट हॅव फाउंड यू, मी तुला शोधू शकलो असतो. बट यू गो फ्रॉम वन शॉप टू अनदर. पण तू इकडून तिकडे एका नंतर दुसऱ्या शॉप वरती जात असते. लाईक अ बी इन अ फ्लावर गार्डन. जसं की कोणची बी असते जी की फ्लावर गार्डन मध्ये जी आहे ती फिरत असते. कोणत्या फुलांच्या बागांमध्ये जसं कोणची माशी फिरत असते, तशा प्रकारे तू पण इकडून तिकडे असते, एका जागी नाही राहत. डोंट स्टार्ट ग्रम्बलिंग, द हीट इज ट्राईंग एनफ. आय डोंट नो व्हॉट्स हॅपनिंग टू पीपल नगर. तर ती म्हणते, ती त्याला रागवू लागते, तुम्ही आता काही पण नका बडबडू. किती एक तर ऊन आहे, गर्मीने तसंच डोकं खराब झालेलं आहे. आणि आय डोंट नो व्हॉट्स हॅपनिंग टू पीपल नगर. पीपल नगरला काय होतंय तसंच मला काही समजत नाही येते. इवन द बँक्स अबाउट टू गो बँकरप्ट. तर ती म्हणते की इवन जे बँक्स आहेत ते सुद्धा बँकरप्ट होणार आहे. बँकरप्ट म्हणजे काय? विदाउट एनफ मनी टू पे व्हॉट यू ओ फायनान्शियली रुन. म्हणजे की आपल्या जवळ जेव्हा पैसे द्यायला लोकांना या काहीच पैसा नसो, एकही रुपया पैसा नाणा नसो, तर त्याला बँकरप्ट म्हणतात. तर अशा प्रकारे फायनान्शियली रुंड म्हणजे की आर्थिक रूपाने जेव्हा पूर्ण बर्बाद होऊन जातात तेव्हा बँकरप्ट म्हणतात. तर ती हेच म्हणते की बँक सुद्धा आहेत ते जे आहे बँकरप्ट होऊन गेलेले आहेत. व्हॉट्स दॅट सेड कमल किशोर सिटिंग अप सडनली. तर कमल किशोर जो की न्हावी होता, तो एकदम से उठून म्हणाला की काय म्हणताय? विच बँक? कोणता बँक? वाय? द पीपल नगर बँक ऑफ कोर्स. तर ती म्हणते की पीपल नगर बँकच्या बाबतीत गोष्टी करते मी. आय हिअर दे हॅव स्टॉप पेईंग एम्प्लॉईज. आता पहा, त्यांनी काय म्हटलं होतं सर्वात आधी मुलांनी, मग कुठनं आता काय गोष्ट कशी बनते की ती म्हणते की मी तर ऐकलंय की त्यांनी आपल्या एम्प्लॉईजला म्हणजे कर्मचारींना पैसे देणं बंद करून दिलंय. डोंट टेल मी यू हॅव एन अकाउंट देअर मिस्टर किशोर. ते म्हणते की मला आता असं नका म्हणू की तुमचंही एक अकाउंट आहे इथे बँकमध्ये. नो बट माय नेबर हॅज. तो म्हणतो की नाही माझं नाही आहे, पण माझे जे नेबर आहे, म्हणजे शेजारचे आहे, त्यांचं आहे तिथे अकाउंट. ही एक्सक्लेम्ड अँड ही कॉल्ड आउट ओव्हर द लो पार्टिशन ऑफ द टू द कीपर ऑफ द बार्बर शॉप नेक्स्ट डोर. आणि काय होतं की ही कॉल्ड आउट ओव्हर द लो पार्टिशन टू द कीपर ऑफ द बार्बर शॉप नेक्स्ट डोर. तो त्यांना बोलावतो, दीपचंद हॅव यू हर्ड द लेटेस्ट? द पीपल नगर बँक इज अबाउट टू कोलॅप्स. काय तू आता ही खबर ऐकली की जो पीपल नगर बँक आहे तो जे आहे तो कोलॅप्स होणार आहे, तो पडणार आहे, म्हणजे की तो बर्बाद होऊन गेला. यू हॅड बेटर गेट युअर मनी आउट एज सून एज यू कॅन. तू लवकरात लवकर आपलं मनी, आपले पैसे यातनं काढून घे जितक्या लवकर होऊ शकेल. दीपचंद वॉज कटिंग द हेअर ऑफ एन एल्डरली जेंटलमॅन. अच्छा, तर दीपचंद जो आहे तो बार्बर आहे आणि जो कमल किशोर आहे तो जो आहे तो तिचा नवरा आहे, मिसेस भूषणचा. तर दीपचंद म्हणतो, जो की केस कापत होता ऑफ एन एल्डरली जेंटलमॅन, एका वृद्ध व्यक्तीचा, वॉज सो स्टार्टल दॅट हिज हँड शुक अँड ही निक्ड हिज कस्टमर्स राईट इयर. तर त्याचे हात एकदम कापले या गोष्टीनी आणि त्याचा जो कस्टमर होता, त्याचे वृद्ध व्यक्ती होते, त्यांचा काय झाला, गलती से त्यांनी निक्ड म्हणजे कट स्लाइटली, जो कान होता तो चुकीने कापून दिला. द कस्टमर येल्प विथ पेन अँड डिस्ट्रेस. तर काय झालं की एकदम से जे आहे जो कस्टमर होता, जो ग्राहक होता, ज्याचे केस कापत कान कापून गेले, तो जो आहे खूप त्याला त्रास झाला. पेन म्हणजे की दुखलं, कारण की ऑफ द कट अँड डिस्ट्रेस. पेन कारण की ते कटून गेला होता त्याचा कान, आणि डिस्ट्रेस का झाला, तणाव का झाला, बिकॉज ऑफ द ऑफुल न्यूज ही हॅड जस्ट हर्ड. कारण की ती जी न्यूज त्यांनी ऐकली होती आत्ता त्याच्या कारणाने तो डिस्ट्रेस होऊन गेला. विथ वन साइड ऑफ हिज नेक स्टील अनशेवन. आता त्याची जी नेक म्हणजे ही जी गर्दन असते, हे आतापर्यंत शेव नव्हती झाली. ही स्पेड अक्रॉस द रोड टू द जनरल मर्चंट स्टोर
तर तो तसाच म्हणजे जनरल मर्चंटची स्टोर होती ती दुसऱ्या पलीकडल्या बाजूला, वेअर देअर वॉज अ टेलिफोन, तिथे तो पळाला. ही डायल्ड सेठ गोविंदराम्स नंबर, आणि तो जो वृद्ध व्यक्ती होता त्यांनी सेठ गोविंदरामचा नंबर त्याजवळ होता, त्यांनी त्याला डायल केला. द सेठ वॉज नॉट एट होम, पण सेठ जो आहे तो घरी नव्हता. वेअर वॉज ही देन, तर तो कुठे चालला गेला? द सेठ वॉज हॉलिडेइंग इन काश्मीर. ऍक्च्युली तो सेठ जो होता तो सुट्ट्या मनवायला काश्मीर गेला होता. ओ वॉज दॅट सो? द एल्डरली जेंटलमॅन डिड नॉट बिलीव्ह इट. तर त्याला जेव्हा हे कळलं तर त्याला या गोष्टीवरती विश्वास नाही झाला बसला. ही हरीड बॅक टू द बार्बर शॉप अँड टोल्ड दीपचंद. तर तो परत आला धावून आणि दीपचंदच्या शॉपवरती म्हणजे बार्बरच्या नावी शॉपवरती आला आणि त्यांनी सांगितलं, द बर्ड हॅज फ्लोन, सेठ गोविंदराम हॅज लेफ्ट टाउन. तर त्यांनी भलतच समजलं, त्यांनी सोचलं की हा पळून गेला इथून. आणि तो म्हणाला की बर्ड हॅज फ्लोन म्हणजे की चिडिया उड गई, अब तो कुछ नहीं हो सकता. तर सेठ गोविंदराम तर जे आहे शहर सोडून चालले गेले. डेफिनेटली इट मीन्स अ कोलॅप्स. तर ते हे म्हणजे की खरंच हे कोलॅप्सच आहे, म्हणजे की जो बँक आहे तो बुडला. अँड देन ही डॅश्ड आउट ऑफ द शॉप मेकिंग अ बी लाईन फॉर हिज ऑफिस अँड चेकबुक. बी लाईनचं काय अर्थ आहे? द डायरेक्ट रूट. तर म्हणजे काय झालं की मग तो त्या शॉपच्या बाहेर आला पडला आणि तुरंत तो आपल्या ऑफिस गेला. डायरेक्ट रूट म्हणजे की तिथून डायरेक्ट तिथेच गेला ऑफिसमध्ये आणि चेकबुक घेतली. द न्यूज स्प्रेड थ्रू द बाजार विथ द रॅपिडिटी ऑफ फॉरेस्ट फायर. आता ही जी खबर होती ही बाजारात कशी फैलली? जशी की रॅपिडिटी ऑफ फॉरेस्ट फायर म्हणजे जसं जंगलमध्ये आग फैलते त्या प्रकारे खूप लवकर स्प्रेड झाली ही न्यूज. From the general merchants, it traveled to the shop, circulated amongst the customers, and then spread with them in various directions. म्हणजे काय की फ्रॉम द जनरल मर्चंट्स, जनरल मर्चंट म्हणजे की जे किराण्याची दुकानं असतात तिथून इट ट्रॅव्हल टू द शॉप, बाकीच्या दुकानामध्ये तिथे गेली ही न्यूज म्हणजे र्युमर. आणि तिथून मग सर्क्युलेटेड अमंग्स द कस्टमर्स, आणि अशा प्रकारे जे कस्टमर्स होते, जे त्या बँकचे कस्टमर्स होते, ग्राहक होते, त्यांच्याकडे पोहोचली ही न्यूज. अँड देन स्प्रेड विथ देम इन व्हेरियस डायरेक्शन. आणि अशा प्रकारे हर चारीकडे पीपल नगरमध्ये ही जो न्यूज होती ही पसरली. टू द बीटल सेलर, बीटल सेलर म्हणजे जो पान विकणारा होता, पान विकणारा. द टेलर, द फ्री वेंडर म्हणजे की जे फ्रीली जे आहे सामान विकतात इकडे तिकडे, चाहे सायकलवरती असो, चाहे आपले कसेही असो असेच. द ज्युलर्स म्हणजे की जे आभूषण विकतात. द बेगर, भिकारी सिटिंग ऑन द पेव्हमेंट. सगळीकडे ही न्यूज जंगलच्या आग सारखी फैलून गेली. ओल्ड गणपत द बेगर. आता जो म्हातारा जो गणपत होता, जो भिकारी होता, हॅड अ क्रूक्ड लॅग. क्रूक्ड म्हणजे नॉट स्ट्रेट, म्हणजे वाकडा पाय होता त्याचा. ही हॅड बीन स्क्वेटिंग ऑन द पेव्हमेंट फॉर इयर्स. स्क्वेटिंग म्हणजे ऑक्युपाईंग. तो वर्षानुवर्षपासून पेव्हमेंट वरती म्हणजे जे साईडचा फुटपाथ असतो तिथे तो बसलेला होता. कॉलिंग फॉर आर्म्स. आर्म्स म्हणजे बेगर होता, तर तो तिथे पैसे मागायचा, खायचं मागायचा, तर तो वर्षानुवर्षपासून बसलेला होता. इन द इव्हनिंग समवन वुड कम विथ अ बॅरो अँड टेक हिम अवे. तर संध्याकाळच्या वेळेस कोणी, बॅरो म्हणजे काय, अ कार्ट म्हणजे अशी गाडी असते ना अशी, तर अशी ठेल्यासारखी, तर त्यांनी कोणी यायचं आणि त्याला घेऊन जायचं. ही हॅड नेव्हर बीन नोन टू वॉक. तर कोणी पण त्याला कधी चालताना नव्हतं पाहिलं. बट नाव ऑन लर्निंग दॅट द बँक वॉज अबाउट टू कोलॅप्स. पण आता जेव्हा त्याला हे कळलं की जो बँक आहे तो कोलॅप्स होणार आहे, तो आता मरणार आहे, म्हणजे की त्याच्यात आता काहीच नाही उरलं. गणपत एस्टॉनिश्ड एव्हरीवन. तर गणपतनी सगळ्यांना आश्चर्यचकित केलं. कसं गेलं? लीपिंग टू हिज फीट अँड ऍक्च्युअली रनिंग ऍट टॉप स्पीड. म्हणजे की काय केलं त्यांनी, तो एकदम से जो आहे लीप करून करून धावू लागला. टॉप स्पीड इन द डायरेक्शन ऑफ द बँक. म्हणजे की जोराने धावू लागला, पायाने म्हणजे चालून नाही, पण असं उचलून उचलून अशा प्रकारे जे बसल्या बसल्या जसं करतात तशा प्रकारे तो बँकच्या डायरेक्शन मध्ये जोराजोराने जाऊ लागला. इट सून बिकेम नोन दॅट ही हॅड 1,000 रुपीज इन सेव्हिंग्स. तर खूप लवकर ही गोष्ट कळली की त्याच्याजवळ 1,000 रुपये सेव्हिंग्स मध्ये आहेत, म्हणजे की भिकाऱ्याजवळ 1,000 रुपये. तर मेन स्टूड इन ग्रुप्स ऍट स्ट्रीट कॉर्नर्स डिस्कसिंग द सिच्युएशन. तर अनेक माणसं जे आहेत ते इकडे तिकडे कॉर्नर्स वरती उभे राहून ही गोष्ट डिस्कस करू लागले. पीपल नगर सेल्डम हॅड अ क्रायसिस. पीपल नगरला कधी पण क्रायसिस म्हणजे की अशी आपत्काल कधी नाही पडली. सेल्डम और नेव्हर हॅड फ्लड्स. कधी बहुत कमीच असं झालं असेल की फ्लड्स म्हणजे बाढ वगैरे आली असेल. अर्थक्वेक्स और ड्रॉट किंवा कोणचं अर्थक्वेक आला असेल, भूकंप आला असेल, सुखा पडला असेल, असं कोणताच कधी काही इथे झाला नव्हता. अँड द इमिनेंट क्रॅश ऑफ द पीपल नगर बँक
सेट एव्हरीवन टॉकिंग. पण जो इमिनेंट क्रॅश म्हणजे स्टँडिंग अबव अदर्स इन क्वालिटी ऑर पोझिशन, ठीक आहे ना. तर हा जो अचानक हा जो क्रॅश इतका मोठा आला तो की सगळ्यांवरती जो हावी होऊन गेला होता, ऑफ द पीपल नगर बँक, हा जो बँकेचा आला होता, सेट एव्हरीवन टॉकिंग, त्याच्याने सगळेजण बोलू लागले होते. अँड स्पेक्युलेटिंग म्हणजे की चुईंग ओव्हर अँड रशिंग अबाउट इन अ फ्रेन्झी, फ्रेन्झी म्हणजे फ्युरी. तर सगळ्या जणांना गोष्टी करायला काहीतरी टॉपिक मिळाला होता आणि सगळे इकडे तिकडे धावून जे आहे एकदम कामात पडले होते, जसं की त्यांना काही ना काही सगळ्यांना काम आलेलं आहे. आता आपण आपला इंग्लिश वर्कशॉप वाला पार्ट पाहूया. लास्ट सेशन मध्ये आपण मिसेस श्रीवास्तव, नाथू आणि सेठ गोविंदरामचा कॅरेक्टर स्केच पाहिला होता. आज आपण सीतारामचा बघूया. सीताराम कसा माणूस होता? सीताराम वॉज द वॉशरमॅन्स सन. हा एक धोबीचा मुलगा होता. ही वॉज फ्रेंडली विथ नाथू. नाथू बरोबर फार तो मित्रवत होता. ही ऑफर्ड टू हेल्प नाथू बाय फाइंडिंग अ न्यू जॉब फॉर हिम. त्यांनी त्याला ऑफर केली, हेल्प, मदत केली, ऑफर की तुला मी नवीन जॉब शोधून देईन. ही वेंट फ्रॉम हाऊस टू हाऊस ऑन हिज बायसायकल. तो आपल्या सायकलवरती घरोघरी जात होता. कॅरिंग द बंडल ऑफ क्लोथ्स, कपड्यांचं बंडल घेऊन. ही युजली मेड हिज डिलिव्हरी राऊंड एव्हरी मॉर्निंग. दर सकाळी तो रोज सकाळी आपली डिलिव्हरी करवता कपड्यांची. ही वॉज ग्लॅड टू बी ऑफ सर्व्हिस टू बोथ हिज कस्टमर अँड हिज फ्रेंड. आणि तो प्रसन्न होता की तो आपल्या कस्टमरला, ग्राहकला आणि फ्रेंडला दोघांच्या कामास येत होता. आता बघा, एक्सपॅन्ड द थीम इन अ राईटअप ऑफ अबाउट 20 लाईन्स. हा पूर्ण फुल क्वेश्चन तुम्ही आपल्या बुकमध्ये बघाले. रुमर्स आर स्प्रेड बाय फूल्स अँड एक्सेप्टेड बाय ग्रेटर फूल्स. हा एक आहे, हा थीम आहे, याच्यावरती राईटअप करायचा आहे 20 लाईन्सचा. तर रुमर्स म्हणजे अफवा जो आहे तो मूर्ख लोक फैलावतात आणि एक्सेप्टेड बाय ग्रेटर, आणि त्याहून मोठे जे मूर्ख असतात ते त्याला एक्सेप्ट करतात. रुमर्स हॅव नो ट्रूथ इन देम, म्हणजे अफवांमध्ये काहीच खरं नसतं. दे आर जनरली द रिझल्ट ऑफ मिसअंडरस्टँडिंग ऑर मिसकम्युनिकेशन. ते कसले रिझल्ट असतात? ते रिझल्ट असतात मिसअंडरस्टँडिंग म्हणजे गैरसमजता, आणि मिसकम्युनिकेशन म्हणजे की जो आपला संवाद आपण काही म्हणतोय दुसरा काही समजतोय. फुलिश पीपल पिकअप सम वर्ड्स फ्रॉम हिअर अँड देअर. जे मूर्ख लोक असतात काही शब्द इकडून तिकडून उचलून घेतात. अँड बिल्ड अ स्टोरी अराउंड देम, आणि एक कहाणी बनवून घेतात. दे स्प्रेड द स्टोरी विच इज नॉट बेस्ड ऑन फॅक्ट्स. आणि मग ते लोक काय करतात की अशी कहाणी फैलावतात चारीकडे ज्याच्यात की तथ्य नसतात काही. दे स्प्रेड द र्युमर थॉटलेसली, बिना विचार करता अशा प्रकारचे अफवा फैलावतात. विदाउट थिंकिंग ऑफ कॉन्सिक्वेन्सेस, हे नाही सुचतात की त्याच्या पुढे काय होईल त्याचं. पीपल हू लिसन टू र्युमर्स आर ग्रेटर फूल्स. लोक जे असे र्युमर्स, अफवा ऐकतात आणि त्याच्यावर बिलीव्ह करतात ते आणि जास्त मूर्ख असतात. दे एक्सेप्ट व्हॉट द फुलिश पीपल से विदाउट थिंकिंग. कारण की ते बिना सोचता विचारता ते या गोष्टींवरती जे आहे यकीन करून घेतात, मानून घेतात या गोष्टी. दे डू नॉट इवन यूज देअर कॉमन सेन्स. आपले कॉमन सेन्सचाही जे आहे यूज नाही करत ते, टू डिसाइड वेदर अ स्टोरी कुड बी ट्रू. हे नाही सोचत की निर्णय नाही गोपावत की ही कहाणी खरी असेल की खोटी. दे नेव्हर स्टॉप टू व्हेरीफाय और फाइंड एव्हिडन्स. ते थांबत नाही की ही जी गोष्ट आपल्यापर्यंत आली आहे, हा जो न्यूज आलाय हा खरा आहे की नाही, याचं व्हेरिफिकेशन करू किंवा ह्याच्या बाबतीत काही सबूत बघू की हे खरं आहे का. ऑन द कॉन्ट्रेरी, बल्कि दुसरीकडे काय करतात ते, दे हेल्प टू स्प्रेड रुमर्स फर्दर. ते अशा प्रकारच्या अफवादा आणि पुढे वाढवतात, स्वतः व्हेरीफाय करत नाही, पुढे पुढे वाढवतात. सेकंड आहे बुक्स आर रिअल फ्रेंड्स, म्हणजे की पुस्तका आपल्या खऱ्या मित्र असतात. हेनरी फोर्ड सेड दॅट बेस्ट फ्रेंड्स आर दोज हू ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. म्हणजे हेनरी फोर्ड म्हणाले होते की जे खरा मित्र असतो तो असेल जो माझ्यातलं सगळ्यात चांगलं बाहेर काढेल. टू ब्रिंग आउट द बेस्ट इन आवर सेल्फ वी मस्ट हॅव नॉलेज. आपल्यातलं चांगलं काढायकरता आपल्याजवळ काय असलं पाहिजे? नॉलेज, ज्ञान असला पाहिजे. वी गेट नॉलेज फ्रॉम बुक्स. ज्ञान कुठून मिळतं आपल्याला? पुस्तकांमधनं. वी नेव्हर फील लोनली इन द कंपनी ऑफ बुक्स. जर आपल्याजवळ पुस्तक आहे तर आपण कधी पण एकटेपणाचा भास नाही होईल. वी फील एज इफ वी आर अमंग द कॅरेक्टर्स. आपल्याला असं वाटतं पुस्तक वाचता वाचता की आपण त्याच्यातले कॅरेक्टर्स मधनच एक आहो. डिस्क्राइब्ड इन अ स्टोरी, कोणत्या कहाणीतल्या स्टोरीच्या. बुक्स अनलाइक ह्युमन फ्रेंड्स कॅन अकंपनी यू वेर एव्हर यू गो. तर बुक्स जे असतात, पुस्तका ज्या असतात त्या ह्युमन फ्रेंड सारख्या नसून त्या अशा असतात की आपण त्यांना कुठेही घेऊन जाऊ शकतो. ते आपल्याला नेहमी आपला साथ देतात. यू कॅन रीड देम वाईल यू ट्रॅव्हल. आपण त्यांना वाचू शकतो जेव्हा आपण ट्रॅव्हल करतो, यात्रा करतोय. ऑर वेन यू आर वेटिंग ऑन द स्टेशन, किंवा तुम्ही स्टेशनवरती, बस स्टँड वरती, एअरपोर्टवरती कुठेही वाट बघत बसले आहात रिकामे आहात, तेव्हा तुम्ही ह्याला वाचू शकता. दे गिव्ह अ लॉट ऑफ इन्फॉर्मेशन ऑन अ व्हरायटी ऑफ सब्जेक्ट्स. खूप साऱ्या विषयांवरती आपल्याला खूप ज्ञानवर्धन करतात.
द मोर फ्रेंडली यू आर विथ बुक्स द वायझर यू विल बिकम. तुम्ही जितकंच पुस्तकांशी मित्रवत राहाल तेवढेच तुम्ही हुशार बनाल, वाईज बनाल, मोठे बनाल. हॅन्स इट इज ट्रुली सेड दॅट बुक्स आर आर रिअल फ्रेंड्स. म्हणून हे खरंच म्हटलंय की पुस्तकं आपल्या खऱ्या मित्र आहेत. नेक्स्ट आहे प्रोजेक्ट आहे तुमचा की कलेक्ट द नेम्स ऑफ बुक्स रिटन बाय रस्किन बॉन्ड. रस्किन बॉन्ड द्वारा लिहिलेल्या पुस्तकांची नावं पहा काही. द रूम ऑफ द रूफ, ब्लू अम्ब्रेला, द नाईट ट्रेन ॲट देवली, टेल्स अँड लेजेंड्स फ्रॉम इंडिया, आर ट्रीज स्टिल ग्रो ॲट देहरा, द इंडिया आय लव्ह. ह्या थोड्याशाच पुस्तकं आहेत. आणि तुम्ही सर्च करा इंटरनेटवरती, तुम्हाला खूप सारे पुस्तकांची नावं भेटतील जे की रस्किन बॉन्डनी लिहिले आहे. आणि तुम्ही त्यांना वाचा, कारण की वाचून तुम्हाला खूप मजा येईल यांच्या पुस्तका, कारण की सगळे यांनी बालसाहित्यच लिहिलं आहे. तर अशा प्रकारे आज आपण कहाणी आपली आणि पुढे वाचली की किती छान मजेदार गंमतदार कहाणी आहे. आता किती ती जंगलच्या आग सारखी कहाणी फैलतच चालली आहे. र्युमर जो आहे, अफवा आहे. नेक्स्ट काय होईल आता ह्याच्यामध्ये पुढे आपण आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये वाचूया. टिल देन बाय, हॅव अ नाईस डे. थँक्यू.